राजकारणामध्ये एक काळ असतो. शरद पवार कोणती चाल खेळतील याचा अंदाज प्रतिस्पर्ध्यांना देखील बांधता येत नसे. आता ते कोणासोबत जातील याचा अंदाज देखील लोक माध्यमांमधून बांधत आहेत. 10 आमदार 8 खासदारांना हा पक्ष राजकीय भवितव्याच्या चौकामध्ये उभा आहे. माहिती अशी आहे की निधी मिळतो, मतदारसंघात विकास करता येतो, म्हणून सत्तेसोबत गेले पाहिजे असे मानणारे 2 ते 3 आमदार आहेत. पण काही झालं तरी संघर्ष केलाच पाहिजे असा आग्रह धरणारे 7 आमदार आणि काही आमदार फडणवीसांना देखील ते सहकार्य करतात. खासदारांपैकी बहुतेकांना वाटते की भाजपसोबत जाणं खूप महत्त्वाचं आहे, कारण येणाऱ्या दिवसामध्ये भाजपसोबत खूप फायदा होईल आपल्यासुद्धा, असं त्यामागे त्या मतदारसंघातील राजकीय गणिते ठरलेत आहेत. आपल्याला संघर्ष करावा लागेल, माझे दौरे ठरवा आणि मी फिरतो, असं 85 वर्षाचे पवार पक्षाला सांगत आहेत. पण काही जणांना मात्र सत्तेच्या गादीवर झोपायचे आहेत. पण आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपसोबत जाऊ नये अशी बऱ्याच तरुण आणि ज्येष्ठ नेत्यांचीही मागणी आहे. जे आज वातावरण होतं ते 2029मध्ये नसेल. भाजपच्या विरोधात मोठे वातावरण तयार झालेले असून तेव्हा आपल्याला अधिक चांगले संधी मिळेल असं स्वतः पवार आपल्या सहकाऱ्यांना सांगत आहेत. NDAमध्ये लगेच जाऊन UPAचे म्हणजे दरवाजे स्वतःसाठी बंद करण्याऐवजी पवारला करतील असं वाटत आहेत. राजकीय गरजेनुसार भविष्यामध्ये ते निर्णय घेतील. सुप्रियासाठी काहीही, कारण मित्रांनो, सुप्रिया सुळे हे केंद्रात मंत्री करण्यासाठी पवार भाजपसोबत जातील असा तर्क काही जण देतात. पण एवढ्यातच करण्यासाठी जायचे असतील तर ते आधीच गेले असते. 85 वर्षाचा हा वयोवृद्ध नेता पक्ष टिकवावा म्हणून कोणाची चर्री त्याला अर्पण करू नये यासाठी अडून बसलेला आहे. संघर्षाची तयारी नसलेले लोक भाजपशी देखील घरोबा केलेला पाहिजे असं पक्षातील काही नेत्यांना सांगत असतात. थेट पवार त्यांना सांगण्याची हिंमत अजून कोणीही केली नसेल. सत्तेच्या कॅरिडॉरमध्ये तत्त्वज्ञानापेक्षा निधीचा प्रस्ताव अधिक वेगाने मंजूर होतो. संघर्षाला भाषा संभाषणामध्ये मिळते, पण सत्तेची खुर्ची दिसली की अनेकांच्या विचारधारेची पाठदुखी बरे होते. मात्र असे म्हणतात की राष्ट्रवादीच्या 2 गटाचे विलीनीकरण करून NDA सोबत यावे अशी गट भाजपकडनं घेतली होती. शरद पवारांचा पक्ष फोडल्याचा आरोप त्यामुळे होणार नाही. NDAची संख्या बळही वाढेल असा भाजपचा दुहेरी हेतू होता. अजित पवार हे गटाची सध्याची अवस्था बघता त्यांचे विलीन होण्याची शरद पवार गटातील कोणालाही माहिती नसेल, अंधेच मानसिकता नसेल, कारण संघर्षाचा रस्ता देखील लांबचा होता. महिला आरक्षण आणि मतदारसंघ फेररचना विधेयक मंजूर करून घेण्यासाठी NDAला देखील संख्याबळ हवे होते, म्हणून शरद पवारांच्या पक्षाला NDAमध्ये घेण्यासाठी आतुर आहेत. तक्रार फारसे तथ्य नाहीत, त्यामुळे संसदेच्या आगामी अधिवेशनामध्ये शरद पवारांचा पक्ष मोठा राजकीय निर्णय घेत NDA सोबत जाईल. हा अंदाज नाशिक त्र्यंबकेश्वरमधील ढगफुटीच्या अंदाजासारखा खोटा ठरण्याची शक्यता आहे. विधेयकाच्या निमित्ताने पूरक भूमिका घेणे, NDA सोबत जाणे 2 वेगवेगळे विषय आहेत. भाजपला पवारांच्या खासदारांचा गरज आहे म्हणून काहीच होणार नाही का? पवारांना गरज असेल त्यानुसार निर्णय होईल. माहिती अशी आहे की पवारांना NDA सोबत जावे असा एका बड्या उद्योगपतींचा आग्रह होता. पवारांनी स्वीकारला, मात्र ते काही होऊ शकतं. सत्ता, संघर्ष, स्वाभिमान आणि अस्तित्व या 4 रस्त्यांच्या मधोमध पवारांचा पक्ष आहे. सत्तेचा रस्ता जवळचा तर संघर्षाचा लांबचा असतो, पण इतिहास अनेकदा जवळच्या रस्त्याने जाणाऱ्यांपेक्षा कठीण असतो. निवडणाऱ्यांची अधिक दखल घेते. राजकारणातील सर्वात मोठा मित्र सर्वात कठोर आणि परीक्षक असते. पवारांचा पक्ष सध्या त्याच अवस्थेत आहे. आज त्यांना पक्ष आहे, कोणासोबत लगेच जाईल असे दिसत नाही. भविष्यातही तसेच ते चित्र कायम राहील याची खात्री आज तरी देता येत नाही. RTOतील भ्रष्टाचार देखील राज्यात 3 ते 4 खाते असलेले त्यातील भ्रष्टाचार दिवशी संपेल त्या दिवशी भ्रष्टाचार राज्यातून हद्दपार होईल. परिवहन हे त्यातलेच एक. विधानसभेमध्ये परवा विभागांतर्गतमध्ये आलेले खापगिरीचे विषय आला होता. RTOमध्ये अधिकाऱ्यांना 2 गँग आणि 2 गँग वॉर अशा आधारे देखील युद्ध पेटले होते. गँगचा म्होरक्या म्हणजे 5 वर्षापूर्वी निवृत्त होऊन गँगचा म्होरक्या म्हणून महिन्यामध्ये निवृत्त झाला होता. कोणतेही परिवर्तन मंत्री तसेच पिबाडो करू शकत नाहीत. विधानसभेमध्ये RTOच्या भानगडीमध्ये आल्यानंतर समजायचं की पडद्यामागे बरंच काय घडले. परवा ज्या भानगडीमध्ये सभागृहामध्ये आलेल्या होत्या त्यामागे विधानभवनातील एक अधिकारी होता अशी माहिती RTOतील भ्रष्टाचार निपटून काढणार आहेत.
अशी घोषणा आजवर अनेकांनी अनेकदा केल्या होत्या, पण कोणी काही वाकडे करू शकलं नाही. 3 अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची धातुरमातुर कारवाई तेवढी झाली होती. पण येणाऱ्या दिवसामध्ये कळेल की पक्ष काय होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटू अशा काही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत जय महाराष्ट्र.